अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे रवींद्र चव्हाण यांची रात्री बैठक। मनपा निवडणुकीमधील युती संदर्भात सकारात्मक चर्चा। भाजप आणि शिवसेनेची युती निश्चित झाल्याची चर्चा। महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। मुंबई ठाण्यासह 5 महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार। सूत्रांची झी 24 तासला माहिती। गोमांस खाणाऱ्या किरेन रिजिजूंसोबत जेवणाऱ्या अमित शहांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये। तामिळनाडूमधील मंदिराच्या वादावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। कोविडमध्ये खिचडी खाणाऱ्यांनी मोदी आणि शहांवर बोलू नये, शिंदेंचा पलटवार। मुख्यमंत्र्यांनी नवीन पांघरुण खातं तयार करावं। मंत्र्यांवरच्या आरोपांवरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला, तर ठाकरेंनी स्वतःच पायपुसणं करून घेतलंय। एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। शीतल तेजवानीला आणखी 4 दिवसांची पोलीस कोठडी। झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात चौकशी होणार। तेजवानीचा 15 डिसेंबरपर्यंत कोठडीत मुक्काम। मीडिया कंपनीला मुद्रांक शुल्क माफी नाहीच। 20,99,00,000 स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार। पुणे जिल्हा सहनिबंधकाचा निकाल। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं आज अंदमानमध्ये अनावरण। सरसंघचालक आणि अमित शहांची विशेष उपस्थिती। उत्तर भारतामधून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्राला हुडहुडी। राज्यातील 17 शहरांमध्ये महाबळेश्वरपेक्षा अधिक थंडी, तर मुंबईकर घेतायत माथेरानचा फील। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन। वयाच्या 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। लातूरमधील राहत्या घरी सकाळी 6:30 वाजता निधन।